अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जो मनुष्य आपलं सुख दुसऱ्याच्या सुखामध्ये शोधत असतो, जो मनुष्य आपल्या दुःखापेक्षा इतरांचं दुःख जास्त मोठं समजत असतो, तोच व्यक्ती खरा जीवनामध्ये पुढे जात असतो. परंतु जो व्यक्ती स्वतःचा स्वार्थ साधत फक्त स्वतःचा विचार करतो, तो व्यक्ती स्वामींच्या तत्वावरती कधीच चालत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, तू जे करत आहे ते योग्यच करत आहे. फक्त स्वतःचा विचार करू नकोस, तर सर्व भक्तांचा विचार कर. सर्वांची मनं जपण्याचा प्रयत्न कर. कधीच कोणाचं मन दुखावू नकोस. बघ, तुला जीवनात कसलीच कमी राहणार नाही. मी स्वतः तुला आनंद देण्यासाठी येणार आहे. तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार घडवणार आहे. सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बाळांनो, स्वामी सांगतात की बाळा, जीवनात जे काही होणार आहे प्रत्येक गोष्ट तुझ्या भल्यासाठी होणार आहे. बाळा, चिंता कधीच करू नकोस, कारण चिंता माणसाला पोखर बनवत असते. चिंता माणसाला दुःखी बनवत असते. चिंता माणसाला मागे खेचत असते. म्हणून जर तुला प्रगती करायची असेल, जीवनात पुढे जायचं असेल, तर चिंता करू नकोस. दुसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार. नकारात्मक विचार हे एक असं व्यसन आहे जे माणसाला प्रगती करण्यापासून रोखत असतं. माणसाच्या मनामध्ये एक भीती निर्माण करत असतं. म्हणून कधीही नकारात्मक विचार करू नकोस. बाळा, जे होणार आहे ते तुझ्या भल्यासाठीच होणार आहे असा विचार नेहमी तुझ्या डोक्यामध्ये आला पाहिजे. बघ, जीवनात कुठलीच गोष्ट तुला अशक्य वाटणार नाही. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा, स्वामी म्हणतात तू माझं बाळ आहेस. मग तू जर स्वामींचं बाळ असशील तर तू घाबरू कसा शकतो? तुला घाबरण्याचा अधिकार स्वामींनी अजिबात दिला नाही. तू फक्त आत्मविश्वासाने कुठलंही काम कर, कितीही मोठं पाऊल उचल. फक्त स्वामींवर विश्वास ठेव. तू जी उंच भरारी घेत आहे त्यासाठी तुला पंख स्वामी देणार आहेत. बाळा, तू फक्त लढ, स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. स्वतःला मजबूत बनवा, कणखर बनवा. स्वामी शक्ती तुमच्या आजूबाजूच आहे हे स्वतःला समजून सांगा. बघा, जीवनात स्वामींचे महत्त्व वाढून जाईल. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. बाळांनो, ज्यांचा स्वामींवर विश्वास आहे ते व्यक्ती कितीही मोठे पाऊल उचलून पुढे निघून गेले आहेत. परंतु जे अजूनही नकारात्मक विचारांमध्ये गुंतलेले आहेत ते अजून विचारत करत बसले आहेत. म्हणून विचार करण्यात जास्त वेळ घालवू नका. जे करायचं आहे ते नक्की करा. स्वामी तुम्हाला आशीर्वाद नक्की देतील. जीवनात एक ध्येय निश्चित करा. त्या ध्येयावरती रात्रंदिवस काम करा. स्वामी कधीच तुम्हाला हरवू देणार नाही. स्वामी त्याच्याच पाठीशी उभे राहतात जो आत्मविश्वासाने काम करतो. जो व्यक्ती फक्त करायचं म्हणून करत असतो, त्यामागे तो कुठल्याही प्रकारे जास्त कष्ट घेत नाही, त्याच्या पाठीशी स्वामी कधीच उभे राहत नाही. जीवनात जेव्हा स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे असं आपल्याला जाणवतं, त्यावेळेस निर्भीडपणे कुठलंही काम करत राहायचं. कुठल्याही प्रकारे नकारात्मक विचार करायचा नाही. जीवनात एवढं भरभरून मिळेल की आपण ते मोजू शकत नाही. तुम्ही फक्त खूप छोटा विचार करत आहात. स्वामींनी तुमच्यासाठी खूप मोठा विचार करून ठेवला आहे. म्हणून छोटी गोष्ट जी आहे ती मिळवण्याची आशा मनात ठेवा. परंतु जे मिळणार आहे ते मोठं मिळणार आहे हे देखील सत्यच आहे. जीवनात माणूस प्रत्येक वेळी काही ना काही विसरत असतो.
परंतु स्वामींना कधीच विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, तुला तीच व्यक्ती हरवू शकते जिच्यावर तू मनापासून प्रेम करत आहेस. बाकी कुठलीच व्यक्ती तुला हरवू शकत नाही. कुठलीच वाईट शक्ती तुला हरवू शकत नाही. जो तुझा विश्वास तोडून तुला हरवण्याची क्षमता ठेवतो तो म्हणजे तुझा सर्वात प्रिय व्यक्ती, तुझ्या कुटुंबातील सदस्य, किंवा तुझं जर कोणावर खूप मोठा विश्वास असेल तर त्या व्यक्तीने जर तुझा विश्वास तोडला तर तिथेच तू हरला. म्हणून बाळा, अशाच व्यक्तींना जवळ कर ज्यांना तुझी प्रगती हवी आहे. नाहीतर माणूस तोंडावर गोड बोलतो आणि मनातून आपल्याबद्दल वाईट विचार करतो. अशांना ओळखायला शिक. जर असे कपटी विचाराचे लोक तुझ्या सोबत असतील तर तुझी प्रगती कधीच होऊ शकणार नाही. बाळा, अनेक जण आपल्या तोंडावर गोड बोलत असतात आणि जेव्हा आपण प्रगती करतो तेव्हा आपले पाय खेचत असतात. असे व्यक्ती जर तुझ्या सभोवताली असतील तर अशांपासून सावध राहा. तुझ्या मनात येणारा प्रत्येक विचार कधीच लगेच बोलून मोकळा होऊ नकोस. एकदा स्वामींना सांगून बघ. स्वामी नक्कीच त्यावर तुला आशीर्वाद प्रदान करतील. बाळा, तुझं दुःख तुझ्यापर्यंतच ठेव. जर तुझं दुःख इतरांना सांगत फिरलास तर सर्वजण तुझ्यावर हसतील, तुझ्या दुःखाचा मोठा गाजावाजा करतील. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येकाच्या घरामध्ये तुझ्या दुःखावर औषध नाही, परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ मात्र नक्की आहे. मग आता तुला ठरवायचं आहे की तुला कोण आपला आहे, कोण तुझ्या वाईटाचा विचार करत आहे. बाळा, नेहमी माणूस हा त्याच्या ज्ञानाने मोठा होत असतो, त्याच्या प्रेमाने मोठा होत असतो. माणूस कधीच पैशाने मोठा नसतो. पैसा फक्त माणसाच्या गरजा भागवत असतो. खरी संपत्ती तर आपली माणसं, आपलं प्रेम, आपली भक्तीच असते. म्हणून बाळा, खरं ऐश्वर हे भक्तीमध्ये, प्रेमामध्ये आहे. पैसा आपल्या गरजा भागवण्यासाठी नक्कीच उपयोगी आहे, परंतु पैशाला कधीच आपल्या स्वामींपेक्षा आणि आपल्या प्रियजनांपेक्षा जास्त महत्त्व देऊ नकोस. जर तू पैशाचा अहंकार बाळगत असशील तर बाळा, हे चुकीचं आहे. स्वामी म्हणतात, पैसा येत राहील, पैसा जात राहील, परंतु तुझे प्रियजन एकदा गेल्यावर पुन्हा येणार नाहीत. म्हणून खरं सुख आपल्या माणसांबरोबर आहे, आपल्या भक्तीमध्ये आहे. ते सुख अनुभवायला शिक. जीवनात जे द्यायचं आहे, नशिबामध्ये जे आहे ते स्वामीच देणार आहेत. तुला काय द्यायचं, तुझ्याकडून काय घ्यायचं, सर्व काही स्वामी ठरवतील. तू फक्त तुझं कार्य करत राहा. तुझ्या कार्यामध्ये खंड पडू देऊ नकोस. जे करशील ते छोटं काम असू दे, मोठं काम असू दे, फक्त प्रामाणिकपणे कर. चुकीचं काम करू नकोस. जे करायचं ते सत्याच्या मार्गाने चालून कर. भलेही 2 पैसे कमी मिळू दे, परंतु स्वतःच्या कष्टाचे मिळव, सत्याच्या मार्गाचे मिळव. कारण वाईट मार्गाने आलेला गोणीभर पैसा आणि सत्याच्या मार्गाने आलेल्या 4 नोटा ह्या सारख्या असतात. म्हणून बाळा, माणसाला सत्याचे पैसे अपुरे पडतात तर वाईटाचे पैसे काय पुरणार आहेत. थोडे दिवस आपल्याला खूप आनंद भेटेल, परंतु नंतर कुठल्या ना कुठल्या मार्गाने सर्व पापांची परतफेड होत असते. म्हणून स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेव. कर्म चांगलं तर सर्व काही चांगलं, कर्म वाईट तर सर्व वाईट. म्हणून बाळा, जीवनात जे करायचं ते आत्मविश्वासाने, प्रेमाने कर. जीवनात जे मिळवायचं ते सत्याच्या मार्गाने मिळव. स्वामी कधीच तुझी साथ सोडणार नाही, हे सत्य आहे. स्वामींना देखील आपल्या भक्तांवर खूप प्रेम करायला आवडतं, म्हणून ते आत्तापर्यंत आपली मदत करत आले आहेत. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. कुठलंही कार्य करताना घाबरू नको. स्वामी आहेत तोपर्यंत तुझं कुणीच वाईट करू शकत नाही. स्वामींवर विश्वास ठेव
आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक कर. आणि बाळा, असेच स्वामींचे सुंदर व्हिडिओ, सुंदर मार्गदर्शन, भक्तिमय व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.